नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. करचरण कृतं वाक्कायजं कर्मज वा श्रवणनयनं च वा मानसं वा प्राधं विविधं वा सर्वमेतत्क्षमस्वं. जय जय करुणाबाधे श्री महादेव शंभो. हे करुणासागर दयाघन महादेव, माझ्या हातांनी, पायांनी, वाणीने, शरीराने किंवा मनाने, विचारांनी, नजरेने जाणते अजाणतेपणी जाणलेले सर्व अपराध तू क्षमा कर. आजची ही पवित्र दिव्य समाधीमय रात्र म्हणजे महाशिवरात्री. ही केवळ एक तिथी नाही, ही केवळ उपवासाची रात्र नाही, ही केवळ जागरणाची परंपरा नाही. ही आहे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची रात्र, अहंकारातून आत्मज्ञानाकडे जाण्याची रात्र, देहातून शिवतत्वाकडे प्रवास करण्याची रात्र. आजची रात्र आपल्याला विचारते, तू कोण आहेस? तू हा देह आहेस की मन आहेस की तू विचार आहेस की तू त्या सर्वांच्या पलीकडचा शांत साक्षी चैतन्यमय शिव आहेस? आज आपण बाहेरच्या मंदिरात दीप लावतो, पण आजची खरी पूजा आहे मनाच्या मंदिरात दिवा लावण्याची. आज आपण शिवलिंगावर अभिषेक करतो, पण आजची खरी साधना आहे अहंकार वितळवण्याची. आज आपण ओम नमः शिवाय जपतो, पण आजची खरी अनुभूती आहे मी शिव आहे हे जाणण्याची. ही रात्र इतकी विशेष का? कारण असे म्हणतात की या दिवशी ब्रह्मांडातील ऊर्जा सर्वाधिक सूक्ष्म आणि जागृत असते. मन शांत केले तर ध्यान सहज लागते, जप खोल जातो आणि आत्म्याचा दरवाजा उघडतो. महाशिवरात्री म्हणजे झोपेवर विजय मिळवणं, अज्ञानावर विजय मिळवणे, भीतीवर विजय मिळवणे. आज आपण या कथेतून ऐकून घेणार आहोत, शिवतत्व समजून घेणार आहोत, मंत्र जपणार आहोत, कविता अनुभवणार आहोत आणि शेवटी स्वतःच्या अंतःकरणात डोकावणार आहोत. शिव म्हणजे काय? शिव म्हणजे विनाश नाही, शिव म्हणजे परिवर्तन. शिव म्हणजे राग नाही, शिव म्हणजे शांतता. शिव म्हणजे भय नाही, शिव म्हणजे निर्भयता. शिव म्हणजे अंत नाही, शिव म्हणजे अनंत. आजची ही रात्र आपल्याला सांगते, थांब, धावू नकोस, स्वतःकडे पहा. जगात आपण अनेक भूमिका निभावतो, आई, मुलगी, पत्नी, कर्मचारी, विद्यार्थिनी. पण या सर्व भूमिका पलीकडे एक शांत साक्षी आहे, तोच शिव. डोळे मिटा, क्षणभर श्वास आत घ्या आणि हळूच म्हणा ओम नमः शिवाय. या मंत्रात 5 अक्षरे आहेत. नम शिवाय पंचमहाभूतांचे प्रतीक, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. हा जप म्हणजे स्वतःला विश्वाशी जोडण्याचा मार्ग आहे. आज आपण केवळ कथा ऐकणार नाही, आज आपण अनुभूती घेणार आहोत. आज आपण केवळ श्लोक म्हणणार नाही, आज आपण त्यात विलीन होणार आहोत. आज आपण केवळ जागरण करणार नाही, आज आपण जागे होणार आहोत. चला या पवित्र रात्रीची सुरुवात शुद्ध मनाने, नम्रतेने, भक्तिभावाने करूया. आपल्या अंतःकरणात एकच भावना ठेवूया, हे महादेव, मला बदलू दे, मला शुद्ध करू दे, मला माझ्यातील शिवतत्वाची जाणीव होऊ दे. सर्वांनी एकत्र म्हणा हर हर महादेव, हर हर महादेव. आता आपण जाणून घेऊया महाशिवरात्रीचे खरे महत्त्व काय आहे. महाशिवरात्री म्हणजे फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी. ही ती रात्र आहे ज्या दिवशी विश्वातील चेतना विशेष सक्रिय होते असे शास्त्र सांगते. पण ही फक्त तिथी नाही, ही आहे अंतर्मन शुद्ध करण्याची संधी. कृष्ण पक्ष म्हणजे अंधार वाढत जाण्याचा काळ आणि चतुर्दशी म्हणजे अमावस्येच्या आधीची रात्र. याचा अर्थ काय? जेव्हा बाहेर अंधार दाटतो तेव्हा आतला दिवा पेटवण्याची वेळ येते. महाशिवरात्री म्हणजे आपल्या जीवनातील अज्ञान, भीती, दुःख, राग या अंधारावर विजय मिळवण्याची रात्र. पुराणानुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला. हा विवाह फक्त 2 व्यक्तीचा नाही, तो आहे चेतना आणि ऊर्जा यांचा संगम. शिव म्हणजे शांत, स्थिर, साक्षी चेतना. शक्ती म्हणजे क्रिया, ऊर्जा, सृजन.
जेव्हा दोन्ही एकत्र येतात तेव्हा पूर्णत्व निर्माण होते. आपल्या जीवनातही बुद्धी आणि भावना, शांतता आणि कृती, ध्यान आणि कर्तव्य याचे संतुलन आवश्यक आहे. महाशिवरात्री आपल्याला हे संतुलन शिकवते. समुद्रमंथनातून हलाहल विष बाहेर आले. सर्व देवदानव घाबरले. तेव्हा शिवाने ते विष प्राशन केले, पण ते गिळले नाही, कंठात धारण केले. यातून काय शिकतो आपण? जीवनात विष येईल, अपमान, अपयश, वेदना, टीका या रूपातून, पण ते मनात उतरू देऊ नका. ते कंठात धरा, जाणून घ्या, पण स्वतःला जाळू देऊ नका. महाशिवरात्री म्हणजे नकारात्मकतेवर नियंत्रण शिकवण्याची रात्र. उपवास म्हणजे फक्त अन्न न घेणे नाही. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. उपवास म्हणजे ईश्वराच्या जवळ राहणे. त्या दिवशी आपण जिभेवर नियंत्रण ठेवतो, पण त्यापेक्षा महत्त्वाचे विचारावर नियंत्रण ठेवणे. रागाचा उपवास करा, तक्रारीचा उपवास करा, नकारात्मकतेचा उपवास करा. महाशिवरात्रीला रात्रभर जागरण करतात, पण जागरण म्हणजे फक्त डोळे उघडे ठेवणे नाही. खरे जागरण म्हणजे अज्ञानातून जागे होणे, स्वतःच्या चुकाची जाणीव होणे, आत्मज्ञानाकडे पाऊल टाकणे. आजची रात्र सांगते, झोपू नकोस, स्वतःला विसरू नकोस. ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र. न म्हणजे पृथ्वी, म म्हणजे जल, शी म्हणजे अग्नी, वा म्हणजे वायू, य म्हणजे आकाश. हा मंत्र जपताना आपण संपूर्ण विश्वाशी जोडले जातो. आजच्या दिवशी हा मंत्र 1000 पट प्रभावी मानला जातो. महाशिवरात्री आपल्याला विचारायला लावते, मी कुठे चुकीचा आहे? माझ्या आयुष्यातील विष काय आहे? माझा अहंकार किती मोठा आहे? ही रात्र पश्चातापाची नाही, ही रात्र परिवर्तनाची आहे. भक्त हो, शिव हा बाहेर नाही, तो केवळ हिमालयात नाही, तो केवळ मंदिरात नाही, तो तुमच्या श्वासात आहे, तो तुमच्या शांततेत आहे, तो तुमच्या अश्रूमध्येही आहे. महाशिवरात्री म्हणजे त्या शिवाला ओळखण्याची रात्र. चला मनात एक संकल्प करूया, मी आजपासून थोडा अधिक शांत होईन, थोडा अधिक संयमी होईन, थोडा अधिक सजग होईन. हीच महाशिवरात्रीची खरी पूजा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भक्त हो, आता आपण महाशिवरात्रीच्या हृदयात प्रवेश करतो. म्हणजेच शिवतत्व म्हणजे काय? शिव म्हणजे केवळ जटा, गंगा, छत्र, त्रिशूल, डमरू नाही. तो केवळ कैलासावर बसलेला देव नाही. शिव म्हणजे तत्व. शिव म्हणजे शुद्ध, निराकार, अनंत चेतना. शिव या शब्दाचा अर्थ काय? शी म्हणजे कल्याण, व म्हणजे वायू विस्तार. शिव म्हणजे जे सर्वत्र आहे, जे निराकार आहे, जे सर्वांना कल्याण देणारे आहे. शिव म्हणजे शून्यही आहे आणि पूर्णही आहे. अद्वैत म्हणजे काय? अद्वैत म्हणजे दोन नाहीत. मी आणि ईश्वर वेगळे नाही, जीव आणि शिव वेगळे नाहीत. आपण नेहमी म्हणतो, हे देवा मला वाचव, पण अद्वैत सांगते, तूच तो देव आहेस ज्याला तू शोधतो आहेस. चितानंद रूपम शिवोहम शिवोहम, न चितम न बुद्धर्णम च अहंकारः. याचा अर्थ मी मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही, मी शुद्ध चैतन्य आहे, शिव आहे. आपण म्हणतो माझं शरीर दुखतं, माझं मन अस्वस्थ आहे, पण लक्ष द्या, माझं म्हणजे मालक कोण? देह बदलतो, विचार बदलतात, भावना बदलतात, पण एकच गोष्ट बदलत नाही, तो म्हणजे साक्षीभाव. तो साक्षीभाव म्हणजेच शिव. समुद्रात असंख्य लाटा उठतात, प्रत्येक लाट वेगळी दिसते, पण ती लाट समुद्रापासून वेगळी आहे का? तसंच आपण, प्रत्येकजण वेगळा दिसतो, पण आपण सर्व त्या एकाच चेतनेचा भाग आहोत. ती चेतना म्हणजे शिव. शिवांचा तांडव नृत्य म्हणजे सृष्टी, स्थिती आणि लय, जन्म, जीवन आणि मृत्यू. अद्वैत सांगतो, जन्म आणि मृत्यू हे देहाचे आहेत, आत्मा अनंत आहे. शिव म्हणजे तो अनंत प्रवाह. अद्वैत अनुभवण्यासाठी सर्वात मोठा अडथळा कोण? अहंकार. मी मोठा, मी श्रेष्ठ, मी बरोबर, हे सर्व वितळले की शिव प्रकट होतो. महाशिवरात्री म्हणजे अहंकाराची रात्र संपवून आत्मज्ञानाची पहाट आणणे. डोळे मिटा, श्वासावर लक्ष द्या. श्वास आत सो, श्वास बाहेर हम.
सोहम. सोहम म्हणजे तो मी आहे. हेच अद्वैत, हेच शिवतत्व. लोक विचारतात, शिव कुठे आहे? कैलासात, काशीत, मंदिरात? हो, पण त्याहूनही जास्त तो तुमच्या अंतःकरणात आहे. जेव्हा तुम्ही शांत होता, जेव्हा तुम्ही प्रेम करता, जेव्हा तुम्ही क्षमा करता, तेव्हा शिव प्रकट होतो. आपला देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे. मंत्र ओम नमः शिवाय यातही पंचतत्वाचा समावेश आहे. म्हणजेच आपण आणि विश्व वेगळे नाही, ही जाणीव झाली की अद्वैत अनुभवले. भक्त हो, आजच्या रात्री आपण बाहेरच्या शिवाला वंदन करूया, पण त्याहूनही महत्त्वाचे आहे आतल्या शिवाला जागवूया. आज स्वतःला विचारा, मी कोण? मी देह आहे का, की मी तो शांत चैतन्यमय साक्षी आहे? चला सर्वांनी शांतपणे म्हणा, चितानंद रूपम शिवोहम शिवोहम, चितानंद रूपम शिवोहम शिवोहम. हीच महाशिवरात्रीची खरी अनुभूती, जीवनातून शिवाकडे जाण्याचा प्रवास. हर हर महादेव. भक्त हो, शिवतत्व समजून घेतल्यानंतर आता आपण त्या दिव्य कथांमध्ये प्रवेश करूया, ज्या महाशिवरात्रीचे महत्त्व अधिक गैरं करतात. या कथा केवळ गोष्टी नाहीत, त्या जीवनाचे धडे आहेत. कथा पहिली कथा. समुद्रमंथन आणि नीलकंठ. देव आणि दानव अमृतासाठी समुद्रमंथन करत होते. मंदार पर्वत, वासुकी नाग दोरी. मंथन सुरू झाले, रत्ने बाहेर पडू लागली. पण अचानक भयंकर हलाहल विष प्रकट झाले. ते विष इतके घातक होते की संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली. देव घाबरले, दानव मागे हटले, सर्वजण कैलासावर धावले. प्रभू, आम्हाला वाचवा. भगवान शिवाने क्षणभरही विलंब केला नाही. ते विष प्राशन केले. पार्वती माताने तत्काळ त्यांच्या कंठाला धरले, जेणेकरून विष शरीरात जाऊ नये. विष कंठातच थांबले आणि शिव झाले नीलकंठ. ही कथा आपल्याला शिकवते, जीवनात विष येईल, अपमान, अपयश, वेदना या रूपात, पण ते मनात जाऊ देऊ नका. त्याला धरा, सहन करा, पण त्यातूनही स्वतःला जाळू देऊ नका. महाशिवरात्री आपल्याला सहनशीलता शिकवते. दुसरी कथा आहे शिवपार्वती यांचा विवाह. हिमालयाची कन्या पार्वती लहानपणापासूनच शिवाला पती म्हणून मिळवण्याचा संकल्प. तिने कठोर तप केले, वर्षानुवर्षे उपवास, ध्यान, साधना केली. शेवटी शिव प्रसन्न झाले. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपार्वती यांचा विवाह झाला असे मानले जाते. हा विवाह केवळ दोन व्यक्तीचा नाही, तो आहे चेतना आणि शक्तीचा संगम. ही कथा आपल्याला शिकवते, शिव म्हणजे स्थिरता, पार्वती म्हणजे ऊर्जा. आपल्या जीवनातही शांतता आणि कृती यांचे संतुलन आवश्यक आहे. तिसरी कथा आहे शिकारी आणि बेलपत्र. एक शिकारी जंगलात गेला. रात्र झाली. तो झाडावर चढून बसला. खाली शिवलिंग होते, पण त्याला माहीत नव्हते. रात्रभर जागत राहण्यासाठी तो झाडाची पाने खाली टाकत राहिला. ती पाने होती बेलपत्र. योगायोगाने त्याने रात्रभर उपवास केला, बेलपत्र अर्पण केले, जागरण केले. सकाळी शिव प्रकट झाले आणि म्हणाले, तुझी पूजा पूर्ण झाली. ही गोष्ट आपल्याला शिकवते, भाव महत्त्वाचा आहे. मन शुद्ध असेल तर अनाहूत पूजा देखील स्वीकारली जाते. शिव भोळा आहे, तो केवळ हृदय पाहतो. चौथी कथा आहे लिंगोद्भवनाची कथा. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद झाला, कोण श्रेष्ठ आहे यावरून. तेव्हा अचानक अनंत तेजाचा अग्निस्तंभ प्रकट झाला. दोघांनी त्याचा शेवट शोधण्याचा प्रयत्न केला. विष्णू खाली पाताळात गेले, ब्रह्मा वर गेले. शेवट सापडला नाही. विष्णूंनी सत्य स्वीकारले, मी अपयशी ठरलो. पण ब्रह्माने असत्य सांगितले. तेव्हा त्या अग्निस्तंभातून शिव प्रकट झाले. ही गोष्ट आपल्याला शिकवते, अहंकाराने सत्य झाकले जाते, नम्रतेने सत्य प्रकट होते. शिव म्हणजे अनंत, त्याला सुरुवात नाही, शेवट नाही. या चारही कथांचा सार म्हणजे नीलकंठ आणि समुद्रमंथन ही कथा आपल्याला सहनशीलता शिकवते. शिवपार्वती यांचा विवाह संतुलन शिकवतो. शिकारी आणि
बेलपत्रे ही कथा आपल्याला भाव शिकवते आणि लिंगोत्पन्नाची कथा आपल्याला नम्रता शिकवते. महाशिवरात्री आपल्याला हे 4 धडे देते. भक्त हो, या कथा केवळ ऐकण्यासाठी नाहीत, त्या जगण्यासाठी आहेत. आज स्वतःला विचारा, माझ्यात कोणते विष आहे? माझा अहंकार किती आहे? माझा भाव किती शुद्ध आहे? माझ्या जीवनात संतुलन आहे का? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. भक्त हो, आपण त्या प्रतीकाकडे वळूया जे शिवतत्वाचे सर्वात गूढ आणि पवित्र स्वरूप आहे. ते म्हणजे शिवलिंग. शिवलिंग म्हणजे काय? लिंग या शब्दाचा अर्थ आहे चिन्ह किंवा प्रतीक. शिवलिंग म्हणजे निराकार परमेश्वराचे साकार प्रतीक. ते मूर्ती नाही, ते आकाराच्या पलीकडचा आकार आहे. ते सांगते ईश्वराला सुरुवात नाही आणि शेवटही नाही, तो अनंत आहे. लिंगाचा गोलाकार तळभाग शक्तीचे प्रतीक, उभा स्तंभ शिवतत्वाचे प्रतीक. म्हणजे शिवलिंग म्हणजे शिव आणि शक्तीचे अखंड ऐक्य. ज्या अनंत अग्निस्तंभाची कथा आपण ऐकली, तो स्तंभ शिवलिंगाचे रूप आहे. ना सुरुवात ना शेवट, ना वर ना खाली. याचा अर्थ परम सत्य सीमित नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर विविध द्रवांनी अभिषेक केला जातो. पण यामागे केवळ परंपरा नाही, एक गहन अर्थ आहे. दुधाचा अभिषेक. दूध म्हणजे शुद्धता. दूध अर्पण करताना मनात भावना असावी, हे महादेव माझे मन शुद्ध कर. पाण्याचा अभिषेक. पाणी म्हणजे जीवन. पाणी वाहते, तसेच आपले विचारही वाहू दे, त्यांना अडकवू नका. मधाचा अभिषेक. मध म्हणजे गोडवा. जीवनात गोडवा येऊ दे, वाणी मधुर होऊ दे. पंचामृत. दूध, दही, तूप, मध, साखर हे पंचतत्वाचे संतुलन. अभिषेक म्हणजे आपल्या पंचमहाभूतांचे संतुलन. बेलपत्र अर्पण. बेलपत्राची 3 रूपे, 3 पाने, 3 रूपे. त्रिदेव, त्रिगुण, त्रिकाल यांचे प्रतीक. ते अर्पण करताना म्हणावे, माझ्यातील तम, रज, सत्व हे सर्व तुझ्या चरणी अर्पण करतो. भक्त हो, अभिषेक बाहेर करतो, पण खरा अभिषेक आत होतो. जेव्हा आपण राग धुतो, तो अभिषेक. जेव्हा आपण क्षमा करतो, तो अभिषेक. जेव्हा आपण अहंकार वितळवतो, तो अभिषेक. शिवलिंगाचा आकार ध्यानासाठी सर्वोत्तम आहे. गोलाकार भाग आपल्याला स्थिरता शिकवते. उभा स्तंभ आपल्याला ऊर्जा देते. त्याकडे पाहत ध्यान केल्यास मन हळूहळू शांत होते. आज महाशिवरात्रीच्या पवित्र रात्री जर तुम्ही अभिषेक करत असाल तर केवळ हाताने करू नका, मनाने करा. दूध अर्पण करताना मन शुद्ध करा. पाणी अर्पण करताना विचार स्वच्छ करा. बेलपत्र अर्पण करताना अहंकार अर्पण करा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. भक्त हो, महाशिवरात्री केवळ कथा ऐकणे नाही, तर आचरणात आणणे आहे. आज आपण जाणून घेऊया उपवास, जागरण आणि नियम याचा खरा अर्थ. आपण अनेकदा उपवास म्हणजे अन्न न घेणे असे समजतो, पण उपवास या शब्दाचा खरा अर्थ आहे उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. उपवास म्हणजे ईश्वराच्या अधिक जवळ राहणे. आज आपण अन्न कमी घेतो, कारण शरीर हलके झाले की मन स्थिर होते. पण खरी साधना म्हणजे रागाचा उपवास, द्वेषाचा उपवास, तक्रारीचा उपवास, नकारात्मक विचारांचा उपवास. जर आपण दिवसभर रागवलो तर अन्न न खाल्ल्याने काय उपयोग? उपवास कसा करावा? शक्य असल्यास फलाहार, सात्विक आहार, जास्त बोलणे टाळणे, नकारात्मक चर्चा टाळणे. आजचा दिवस साधेपणाचा असावा. शिवाला वैभव नको, त्याला भाव हवा आहे. महाशिवरात्रीला रात्रभर जागरण करण्याची परंपरा आहे. पण जागरण म्हणजे मोबाईल वापरणे नाही, गप्पा मारणे नाही. खरे जागरण म्हणजे मंत्र जप, भजन, ध्यान, शिवकथा श्रवण. रात्र शांत असते, विचार मंदावतात, मन अधिक सूक्ष्म होते. ही वेळ आत्मचिंतनासाठी सर्वोत्तम असते. शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या रात्री 4 प्रहरात पूजा केली जाते. प्रत्येक प्रहर आपल्याला जीवनातील एक टप्पा सांगतो. पहिला प्रहर बाल्यावस्था दाखवतो, दुसरा प्रहर तारुण्य दाखविते, तिसरा प्रहर प्रौढत्व दर्शवतो, चौथा प्रहर वार्धक्य दाखवतो.
प्रत्येक टप्प्यात शिवस्मरण असावे हीच शिकवण असते. आज कोणाशीही भांडू नका, आज मनात कटुता नको, आजचा दिवस शांतीचा असावा. भक्त हो, उपवासाने शरीर शुद्ध होते, जागरणाने मन शुद्ध होते, नियमाने स्वभाव शुद्ध होतो. महाशिवरात्री म्हणजे स्वतःला पुन्हा एकदा नव्याने घडवण्याची संधी. आज आपण संकल्प करूया, मी आजपासून थोडा अधिक संयमी होईन, थोडा अधिक शांत राहीन, थोडा अधिक सजग जगेन. हा संकल्प शिवाला अर्पण केलेला सर्वात मोठा नैवेद्य आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भक्त हो, शिवतत्व समजले, कथा ऐकल्या, साधनेचा अर्थ जाणला. आता मनाला स्पर्श करणारा भाग म्हणजे शिवभक्ती. भक्ती म्हणजे फक्त शब्द नव्हे, भक्ती म्हणजे हृदयाची अवस्था. चला काही ओव्या, कविता, अभंगातून शिवाला हाक मारूया. भस्म अंगी गंगा मस्तकी, चंद्र शोभे शिरावरती, डमरुनाद घुमे आकाशी, नाचे शंभू आनंदी. कैलासाचा तो योगी राजा, वैराग्य ज्याचे भूषण, भक्तांच्या हाकेवर धावतो, करुणामय तो शंभू भगवान. माझ्या अंतरी जागा हो रे, माझ्या श्वासात वास कर, अहंकाराचे बंध तोडून मला तुझ्यात विलीन कर. हर हर महादेव, हर हर महादेव. शिव माझा सोबती, भीती कशाची रे, जटाजूट धारण करी, गंगाधर माझे रे. विषप्राशन केले ज्याने जगरक्षणासाठी, माझ्या दुःखाचा थेंब तरी न सोडी कधी रे. नाही त्याला सोने चांदी, नाही मोठेपणा, भाव पाही अंतरीचा, तोच खरा धनवान रे. नाम जपूया सर्वांनी, ओम नमः शिवाय. जन्मोजन्मीचा सोबती माझा भोळा शंभू रे. तुझ्या वाचून कोण माझे सांग शंकरा, संसाराच्या गर्दीत हरवले मी सारा. कधी राग, कधी मोह, कधी अभिमान, मन झालेस अस्थिर, हरवला ध्यान. तूच आहेस साक्षी माझा, तूच आहेस आधार, माझ्या डोळ्यातील अश्रूंना तूच दिलास आकार. आज या पवित्र रात्री एकच बांगडी आहे, माझ्यातील शिव जागव, हेच खरे देणे आहे. नीलकंठा दयाघना, करुणेचा सागर, माझ्या अंतरी वस तू होऊन आधार. त्रिशूल तुझा त्रिगुणाचा संतुलन देई, डमरूच्या त्या नादात विश्वनाचे रे. भोळा आहेस शंकरा, भावनाचा भुकेला, एक बेलपत्र पुरे, अंतकरण शुद्ध असेल तर रे. शिव म्हणजे शांतता, शिव म्हणजे गूढता, शिव म्हणजे माझ्या मनातील निर्विकार साक्षीता. ना तो दूर, ना तो जवळ, ना तो वेगळा, ना ती मी वेगळी. डोळे मिटता जाणवते तो मीच आहे, मीच शिव आहे. भक्त हो, भक्ती म्हणजे केवळ गाणे नाही, भक्ती म्हणजे समर्पण. आज जर तुमच्या डोळ्यात अश्रू आले तर समजा शिव हृदयाला स्पर्श करून गेला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता आपण त्या दिव्य शक्तीकडे वळूया, जे शब्दात आहे, नादात आहे, स्पंदनात आहे. मंत्रशक्ती. मंत्र म्हणजे केवळ शब्द नाहीत, मंत्र म्हणजे स्पंदन, मंत्र म्हणजे चेतनाला जागवणारा नाद. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय. याचा अर्थ ओम सृष्टीचा मूलनाद, न पृथ्वी, म जल, शी अग्नी, वा वायू, य आकाश. हा मंत्र म्हणजे पंचमहाभूतांचे संतुलन. नमः म्हणजे मी नतमस्तक होतो, शिवाय म्हणजे त्या कल्याण स्वरूप चेतनेला. जप करताना भावना असावी, मी माझा अहंकार तुझ्या चरणी अर्पण करतो. हा मंत्र मन शांत करतो, भीती दूर करतो, आत्मविश्वास वाढवतो. महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधे पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात्
मृत्यू मोक्षीय मामृतात. याचा अर्थ, हे 3 डोळ्याचे भगवान शिव, आम्ही तुमची उपासना करतो. जसा पिकलेला फळांचा देठ सहज तुटतो, तसा आम्हाला जन्ममृत्यूंच्या बंधनातून मुक्त करा. हा मंत्र आरोग्यासाठी, भीती दूर करण्यासाठी आणि मानसिक शक्तीसाठी वापरले जाते. महाशिवरात्रीच्या रात्री हा मंत्र विशेष प्रभावी मानला जातो. रुद्राष्टकम. नमामि शमीशान निर्वाणरूपं वंभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम. याचा अर्थ, मी त्या ईश्वराला नमस्कार करतो जो सर्वव्यापी आहे, निर्वाण स्वरूप आहे आणि ब्रह्मस्वरूप आहे. शिवतांडव स्तोत्र अंश. जटाटवीलगलज्वलप्रवाहपावितस्थले गलेवलंब्य लंबिता भुजंगतुंगमालिकम्. हा स्तोत्र रावणाने रचला असे मानले जाते. यात शिवाच्या तांडवाचे अद्भुत वर्णन आहे. ऊर्जा, शक्ती, सौंदर्य आणि गूढता याचे प्रतीक. शिवोहम मंत्र. चिदानंद रूपम हा शिवोहम शिवोहम. याचा अर्थ, मी चैतन्य स्वरूप आहे, मी शिव आहे. हा मंत्र अद्वैत अनुभवण्यासाठी आहे. मंत्र जपाची पद्धत. शांत जागा निवडा, पाठीचा कणा सरळ ठेवा, श्वासावर लक्ष द्या, हळू दीर्घ उच्चार करा. जप करताना शब्दापेक्षा भावना महत्त्वाची. डोळे मिटा, मन शांत करा, हळूच जपा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. प्रत्येक जपात एक विकार वितळतो, एक भीती निघून जाते, एक शांतता जन्म घेते. भक्त हो, मंत्र म्हणजे ईश्वराशी संवाद. शब्द संपले तरी नाद सुरू राहतो आणि त्या नादात आपण शिवाशी एकरूप होतो. हर हर महादेव. भक्त हो, आता आपण सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहोत, ते म्हणजे ध्यान. कथा ऐकल्या, मंत्र जपले, आता अनुभव घ्यायचा. जिथे आहात तिथे शांत बसा, पाठीचा कणा सरळ ठेवा, डोळे अलगद मिटा, हात ज्ञानमुद्रेत ठेवा, शरीर सैल सोडा. हळूच दीर्घ श्वास आत घ्या, थोडा थांबा आणि अलगद सोडा. पुन्हा एकदा श्वास आत, शांतता. श्वास बाहेर, तणावमुक्ती. आता श्वास घेताना मनात म्हणा सो. श्वास सोडता हम, सोहम, सोहम. याचा अर्थ, तो मी आहे. आता आपल्या भुवयाच्या मधोमध एक प्रकाशमान शिवलिंग कल्पना करा. त्यातून निळसर शांत प्रकाश पसरत आहे. तो प्रकाश तुमच्या मनातील भीती, राग, दुःख वितळवत आहे. आता स्वतःला शांतपणे विचारा, मी खरोखर कोण आहे? माझ्या जीवनाचे ध्येय काय आहे? मी कुठे राग धरून बसलो आहे? मी कोणाला क्षमा करण्याचे बाकी आहे का? उत्तर शोधण्याची घाई करू नका, फक्त साक्षी राहा. मनात कल्पना करा, तुमचा अहंकार, भीती, दुःख एक छोटा दगड आहे. तो शिवलिंगावर अर्पण करा आणि पहा, तो प्रकाशात विलीन होत आहे. आता काही क्षण पूर्ण शांतता. ही जी शांतता आहे तो शिव आहे. आज मनात एक संकल्प करा, मी शांत राहीन, मी संयमी राहीन, मी प्रेम देईन, मी माझ्यातला शिवतत्व जागवेन. आता हळू श्वास खोल घ्या, हात हलवा, डोळे अलगद उघडा. भक्त हो, ध्यान म्हणजे पळून जाणे नाही, ध्यान म्हणजे स्वतःकडे परत येणे. आज जर तुम्हाला अंतर्मनात शांतता जाणवली असेल तर समजा शिवाने तुमच्या हृदयाला स्पर्श केला आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भक्त हो, आजची ही पवित्र महाशिवरात्री कथा, मंत्र, ध्यान, भक्ती या सर्वांच्या माध्यमातून आपण एका सुंदर आध्यात्मिक प्रवासातून गेलो. ही रात्र केवळ जागरणाची नव्हती, ही होती जागृतीची. ही पूजा केवळ अभिषेकाची नव्हती, ही होती अंतःकरण शुद्ध करण्याची. आज आपण काय शिकलो? विष आले तरी शांत राहायचं, अहंकाराला तरी नम्र व्हायचं, दुःख आले तरी विश्वास ठेवायचा आणि आनंदाला तरी कृतज्ञ राहायचं. भक्त हो, शिव हिमालयात आहे, पण त्याहूनही अधिक तुमच्या अंतःकरणात आहे. तो डमरूच्या नादात आहे, पण त्याहूनही अधिक
तुमच्या श्वासात आहे, तो मंदिरात आहे, पण त्याहूनही अधिक तुमच्या शांततेत आहे. हे भोळ्या शंकरा, आमच्या जीवनातील अंधार दूर कर, अज्ञानाचा नाश कर, मनात शांती दे, हृदयात प्रेम दे, विचारात स्पष्टता दे आणि प्रत्येक पावलावर योग्य मार्ग दाखव. आमच्या कुटुंबावर तुझी कृपा राहू दे, आरोग्य, समाधान आणि धैर्य दे. आजची रात्र संपेल पण शिवस्मरण कधीच संपू नये. आजचा जप थांबेल पण अंतर्मनातील शांतता कायम राहू दे. आजच्या या भक्तिमय प्रवासाचा शेवट आहे, पण तुमच्या आत्मप्रवासाची सुरुवात आहे. चला तर मनापासून सर्वांनी एकत्रपणे म्हणूया, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. जर ही कथा आणि माहिती आवडली असल्यास भक्ती अँड भोजन या चॅनलला शेअर करायला, कमेंट करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात. माहिती देताना काही माहिती किंवा गोष्टी, कथा ह्या चुकीचं सांगितल्या गेल्या असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात अशाच भक्तिमय प्रवासात नवीन भक्तिकथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.